योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद. सालाबादप्रमाणे योग दिनाचं औचित्य साधत राहातातील साईयोग फाउंडेशनद्वारे 5 दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराच्या पहिल्या दिवशी योग साधकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जनसामान्यांत निरोगी आरोग्याची सजगता वाढविण्यासाठी साईयोग फाउंडेशन गेल्या 11 वर्षांपासून राहाता शहरात सावता महाराज मंदिरात पहाटे 5:30 ते 7 वाजेपर्यंत मोफत योग शिबिराचं आयोजन करत आहेत. तसेच नंतर वर्षभर राहाता नगरपालिकेच्या हॉलमध्ये पहाटे सर्वांसाठी मोफत योग वर्ग सुरू आहेत. या शिबिराचं उद्घाटन प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर, नायब तहसीलदार हेमंत पाटील, दहेगावच्या सरपंच पूनम डांगे, योग गुरु सुरेश भिंगारदिवे, अरुण मोकळ, प्रमोद तोरणे, बाळासाहेब गाडेकर, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, डॉक्टर अंजली पाणगव्हाणे, सुष्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते साई प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केलाय. फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी योग गुरु भिंगारदिवे यांच्या शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीनं योग शिकवण्याच्या कलेचं कौतुक करत सर्व योग साधकांनी या शिबिराला नियमित उपस्थित राहून सहभागी होत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. याप्रसंगी साईयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील 4 दिवस जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन करत सर्वांचे आभार मानले. शेवटी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आलाय. साईयोग फाउंडेशन संचलित 11व्या आंतरराष्ट्रीय साईयोग फाउंडेशन संचलित 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या ठिकाणी दिनांक आजपासून तर 21 तारखेपर्यंत 5 दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरासाठी उपस्थित असलेले गुरुवारी आपले भिंगारदिवे सर, ज्यांनी त्यांच्या प्रयत्नातून हे होते असे डॉक्टर पाणगव्हाणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व मान्यवर. एकच आवाहन करतो, आपल्याला योगाचं सर्व महत्त्व आहे, बाकी सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त अतिशय आपल्याला योग हा फार मोठा विषय आहे, 5 दिवसामध्ये शिकण्यासारखा नाही. परंतु भिंगारदिवे सर हे 5 दिवसामध्ये जास्तीत जास्त आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की 5:30 वाजता जर आपण वेळेवर आलो तर आपल्याला या 5 दिवसाचा सदुपयोग करून घेता येईल एवढंच या निमित्ताने आवाहन करतो. आणि आपल्यासोबतच आपले कुटुंबीय जर या ठिकाणी आला, विद्यार्थी असतील सर्वच, तर याचा आपल्याला जास्तीत जास्त सर्वांना गाव देण्याचा फायदा आपल्याला घेता येईल. पुन्हा मी या शिबिरासाठी शुभेच्छा देतो. थांबतो.